नमस्कार. अनंत दामोदर आठवल्यांचा मनोबोध म्हणजे श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकावरील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 167 ते 169 श्लोक विवेचनासाठी निवडले आहेत. 167वा श्लोक. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. माणसाने आपल्या जीवनात क्षणिक सुखदायक कोणते आणि दीर्घकालीन लाभदायक काय याचा विचार तरी केलाच पाहिजे ना. व्यवहारापुरता तरी माणूस म्हणजे चांगला माणूस हा विचार करतोच ना. मिळालेल्या सर्वच्या सर्व पैसा कोणी सहसा चैनीत उधळत नाही. स्वतःचे घर असावे म्हणून शिल्लक ठेवतो, विमा उतरवतो, मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी, म्हातारपणीच्या व्यवस्थेसाठी मिळालेल्या पैशातून शक्यतो अधिक राखून ठेवतो. अकल्पितपणे येणाऱ्या अडचणी, दुखणी बाणी यासाठी सोय करून ठेवली पाहिजे असे मानतो. हा सर्व शाश्वताचाच विचार आहे. तत्वज्ञान ज्याला शाश्वत म्हणते ते जरी हे नसले तरी विचाराची जात एकच आहे. तत्वज्ञान स्थूलापेक्षा सूक्ष्माचा, मर्यादितापेक्षा व्यापकाचा, एका जन्मापेक्षा जन्मजन्मांतराचा शाश्वताच्या दृष्टीने विचार करते इतकेच. या शाश्वताच्या विचारातूनच संयम, त्याग, तप, उपासना, ईश्वर भक्ती, सत्य, ब्रह्मानुभव इत्यादींचा उदय होत असतो. म्हणून माणसाने सतत क्षणिक आणि भ्रांत यात गुंतून न राहता शाश्वत काय, सत्य काय ते विचारात घ्यावे आणि आपले वागणे त्या दृष्टीने स्वतःला शाश्वत सुख देईल, सत्याकडे नेईल अशा दृष्टीने सुधारावे. जिथे असे आहे ती स्थिती आणि जिथे जायचे आहे, जे व्हायचे आहे ते ध्येय यात बरेच अंतर असते आणि ते गाठण्यासाठी लागणारा कालही दीर्घ असतो. त्यामुळे विचाराने, विवेकाने साधनेची वाटचाल करीत असतानाही नाना प्रकारचे संदेह निर्माण होतात आणि त्यामुळे मार्गक्रमण खंडित होते. संदेह निर्माण होतात त्याच्या मुळाशीही पूर्ण निश्चय नसणे, श्रद्धा दृढ नसणे, इच्छा उत्कट नसणे, आलेल्या वैतागालाच वैराग्य समजणे, स्वतःच्या योग्यतेविषयी, शक्तीविषयी योग्य कल्पना नसणे, धैर्याचा अभाव असणे अशी कारणे असतात. आणि त्यामुळे या कारणांनी वरचेवर संदेह वाटतो, संशय येतो. शंकाकुशंकांनी मन व्याकुळ होते. या संशयाच्या जंजाळातून बाहेर पडण्याचा उपाय एकच आहे आणि तो म्हणजे सद्ग्रंथांचे वाचन, सत्पुरुषाचा सहवास, सतत चिंतन आणि निरलस प्रयत्नांचे सातत्य. हा उपाय साधायचा तर प्रत्येक क्षण महत्त्वाचा मानून थोडाही वेळ निरुपयोगी व्यर्थ गोष्टीत वाया न घालवता मिळेल तो सारा वेळ वरील उपायांसाठी घालवला पाहिजे. घडीने घडी सार्थकाची करावी असे समर्थ या दृष्टीने सांगत आहेत. वेळ सार्थकी लावण्याची प्रेरणाही सत्पुरुषाच्या संगतीतच लाभते. 168वा श्लोक. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे तो नवे दैन्यवाणा. उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परिसज्जना केवी बाधू शकेते. संत कोणाला म्हणावे, संत कसा ओळखावा हा विचार पूर्वी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा या 47 ते 56 मध्ये आलेल्या 10 श्लोकाच्या प्रकरणात विस्ताराने आले आहे. इथे पुन्हा महत्त्वाची 2 लक्षणे समर्थ सांगतात. नाना प्रकारचे चमत्कार करणारा, अंतर्ज्ञान असलेला किंवा आपल्या भक्ताची संकटे दूर करून मनोरथे पुरवणारा जो तो संत अशी सामान्यांची धारणा असते. खऱ्या खोट्या सिद्धींचे प्रदर्शन करणारे संत, अवतार किंवा भगवान म्हणून प्रतिष्ठा पावतात. रामदास तुकारामांसारख्या खऱ्या संतांनी मात्र सिद्धीच्या प्राप्तीचा किंवा सिद्धीच्या प्रदर्शनाचा अनेक ठिकाणी अनेक प्रकारे कडाडून निषेध केला आहे. समर्थांचेच जनस्वभाव गोसावी या नावाचे एक उपहासगर्भ प्रकरण आहे. त्यात लोक आपल्या गुरुचा अधिकार सांगताना कोणकोणत्या सिद्धीचे किंवा चमत्काराचे वर्णन करतात ते सांगितले आहे. आणि असा मनुष्य खरा योग्यतेचा अधिकारी नव्हे, संत नव्हे असे तिथे समर्थांनी सांगितले आहे. जो स्वतःची वृत्ती संत म्हणजे स्थिर, शांत, प्रसन्न करतो त्याला संत म्हणून ओळखावे. संतांच्या अंतःकरणात दुराशा म्हणजे विषयोपभोगाची आसक्ती कधी नसते. अर्थातच विषयासक्तीच्या कारणाने निर्माण होणारे दैन्यही त्यांच्या ठिकाणी कधी दिसत नाही.
प्रपंचामध्ये आलेल्या मोठ्यात मोठ्या आपत्तीनेही खरा संत कधी विचलित होत नाही, गडबडून जात नाही. त्याची विवेकशक्ती त्याला सोडत नाही, त्याचा तोल कधी ढळत नाही, त्याच्या मुद्रेवर खिन्नता येत नाही. मनोवृत्ती स्थिर शांत अशीच राहते. प्रपंचातील सर्व आपत्तींचे मूळ ममत्वात आणि विषयासक्तीत असते. संत यापासून वेगळा असतो. आपण मात्र बारीक सारीक कारणानेही गडबडून जातो, दीन होतो. डोकेच दुखत असेल तर सुचू नये हे एक वेळ समजू शकतं, पण पाय ठणकत असेल, पोट दुखत असेल तरी आपल्याला काही सुचत नाही, असे का व्हावे? मनाविरुद्ध घडले की आपल्या केवळ मुद्रेवरच नव्हे तर सर्व शरीरावरच खिन्नता पसरते. चांगल्या कामातही मग उत्साह राहत नाही, कर्तव्याचाही उबग येतो. संतांची स्थिती मात्र केला तरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे अशी असते. दारिद्र्यात तो लाचार नसतो, ऐश्वर्यात तो उन्मत्त होत नाही. दैन्यवाणा नसणे या लक्षणात हे सर्व अभिप्रेत आहे. विषयासक्त रूपी दुराशा नसल्याने संत उपाधी वाढवत नाहीत. उपाधी या देहबुद्धी वाढवणाऱ्या असतात. ऐश्वर्याचा लोभ, विलासाची प्रवृत्ती, नाना प्रकारचे निर्माण केलेले उद्योगांचे व्याप हे सर्व देहतादात्म्य वाढवणारे असतात. धार्मिक म्हणणारा माणूस वतवैकल्यांचा पसारा मांडतो, तोही उपाधी रूपच असतो. त्यातून देहबुद्धीचेच पोषण होत असते. पुण्य लागावे, संकटाचा परिहार व्हावा यासारखे काही हेतू व्रतांच्या मुळाशी असतात. त्याने सात्विकता वाढत नाही. व्रते बहुधा खाण्यापिण्याची संबद्ध असतात. ती कधी संपतात आणि पुन्हा चारेठाव कधी जेवतो असे बहुधा माणसाला होते. व्रतांमुळे इंद्रियांना संयमाची सवय लागली पाहिजे, तेही विशेष करून घडत नाही. माणसे नियम करतात, तो ठराविक काळापर्यंत अमुक न खाण्याचा, अमुक वस्तूची लाखोली वाहण्याचा, वाती लावण्याचा, एखादी पोथी वाचण्याचा, फार तर जप करण्याचा. पण दुसऱ्याची निंदा करणार नाही, स्वतःची स्तुती करणार नाही, कोणाचा उपहास करणार नाही, आपला मोठेपणा मिरवणार नाही, दुसऱ्याला फसवून लुबाडून स्वतःचा स्वार्थ साधणार नाही, चांगले केलेले मिरवणार नाही, निंदा, अपमान, अवहेलना मनाला लावून घेणार नाही, वेळ सदैव सत्कारणीच लावेन इत्यादी मनाला चांगले वळण लावणारे नियम कोणी करतच नाही. संतांजवळ इतर प्रापंचिक उपाधीप्रमाणे धार्मिकतेचे प्रदर्शन करणाऱ्या या व्रतादी उपाधीही नसतात आणि क्वचित कर्तव्य म्हणून आपल्या दृष्टीने उपाधी असणाऱ्या काही गोष्टींचा स्वीकार संत करीत असला तरी त्या उपाधी त्याला बाधत नाहीत, त्याचा अहंकार वाढवित नाहीत. निर्मम होऊन निस्वार्थपणे कर्तव्य करीत असताना लौकिकामध्ये क्वचित तो सर्वसामान्यांसारखा दिसला तरी तो अलिप्त असतो आणि म्हणून व्यवहारात वागत असतानाही हर्षामर्ष भयोद्वेगादी विकार संतांच्या ठिकाणी कधी दिसत नाहीत. आपण एकतर व्याप नको म्हणून कर्तव्य टाळतो किंवा देहबुद्धीने माझे मजे म्हणून वाढवलेल्या व्यापाला कर्तव्य समजतो. उपाधी बाधत नसल्यामुळे संतांजवळ या दोन्ही गोष्टी नसतात. उपाधी वाढते तीही ममत्वाने आणि बाधते तीही ममत्वाने. आत्मसाक्षात्कारामुळे ज्याचे ममत्व संपले त्याला उपाधी बाधत नाहीत, त्याची उपाधी वाढत नाही, त्याचे पुढे उपाधीचे उपाधीपणच उरत नाही. श्लोक 169. नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा, गुणे विण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवू नाठवावा. संतांच्या संगतीत मूलतत्वाचे ज्ञान होत असते. संतांनी त्या मूलतत्वाचा ब्रह्माचा अनुभव घेतलेला असतो. देहभाव शून्य झालेला असल्यामुळे संत जणू प्रत्यक्ष त्या ब्रह्मातच राहत असतात, प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप असतात. मूलतत्व जे ब्रह्म त्याला अंत नाही, शेवट नाही, कोणतीही सीमा नाही, मर्यादा नाही आणि त्यामुळेच त्या मूलतत्वाचे ज्ञान होणे ही गोष्ट अतिशय कठीण होऊन बसते. संतांनी अनुभव घेतलेला असल्यामुळे ते त्याविषयी निश्चयाने सांगू शकतात. संतांच्या अंतःकरणात मानव मात्राविषयी जिव्हाळ्याची भावना असल्याने मानवाच्या हिताची साधने ते आपलेपणाने सांगतात. म्हणून त्या अनादी अनंत तत्वाविषयी जे काही जाणून घ्यायचे ते संतांनाच विचारून समजून घ्यावे. तार्किक विद्वान, शब्दज्ञानी, पोठार्थी प्रचारक, लौकिकाला आणि प्रतिष्ठेला लालचावलेले महंत यांचे मार्गदर्शन काही उपयोगाचे नाही. या लोकांच्या बोलण्यात चांगलेपणाचा काही अंश आहे असे मान्य केले
तरी त्यात पूर्णता नसते आणि त्यामुळे दुराग्रह, एकांगीपणा, भ्रम इत्यादी दोष निर्माण होऊ शकतात. विद्वान आहेत असे मान्य केले तरी या लोकांचे विचार कसे एकांगी असतात ते अनेक वेळाला पाहायला सापडते. एक प्रसिद्ध उदाहरण सांगतो. एका विद्वानाने ज्ञानेश्वरी हा तत्वज्ञानाचा ग्रंथ नसून काव्यग्रंथ आहे. उत्कृष्ट अशा रसाळ काव्याची निर्मिती हा ग्रंथरचनेचा हेतू श्री ज्ञानेश्वरांच्या पुढे होता. हा विषय आपल्या प्रबंधामध्ये ठासून मांडला. दुसऱ्या एका विद्वानांनी श्री शंकराचार्यांचे अद्वैत तत्वज्ञान लोकांना समजावून सांगणे हा ज्ञानेश्वरी लिहिण्याचा हेतू असल्याचे आपल्या प्रबंधात मांडले आहे. तिसरे एक विद्वान आहेत. आधुनिकतम इंग्रजी साहित्यशास्त्राच्या अनुरोधाने नाटकाची खूप पाल्हाळ असलेली परीक्षणे लिहिणे हीच त्यांची साहित्यसेवा आहे. त्यांनी ज्ञानेश्वरी ना काव्य ना तत्वज्ञान या नावाचा लेख लिहिला. कोणतेही एक सुसंगत तत्वज्ञान ज्ञानेश्वरीत नाही. ज्ञानेश्वरीच्या निरनिराळ्या अध्यायात तत्वज्ञान विषयक निरनिराळे आणि परस्पर विरोधी असे विचार आले आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीत तत्वज्ञानही नाही आणि काव्याची रसवत्ताही तिच्यात नाही असे या विद्वानांचे म्हणणे. ज्ञानेश्वरी हा अंत नसलेल्या अनंताची प्राप्ती घडवून देणारा ग्रंथ आहे. आईलाही लाजवणाऱ्या हृदयातील अपार वात्सल्यामुळे कोणी न पुसताही सांगितलेला तो हिताचा अमृतोपदेश आहे. अशा ग्रंथाचे मूल्यमापन लौकिक विद्वान कसे करू शकणार? ज्ञानेश्वरी ही काय आहे हे समजून घ्यायचे असेल तर जोग महाराज, केशव महाराज देशमुख, गुरुदेव रानडे, सोनोपंत दांडेकर अशा ज्ञानेश्वरांचे अंतरंग अधिकारी असलेल्या व्यक्तींनाच विचारले पाहिजे. संत अनुभवाच्या पूर्णतेतून सांगतात. विद्वानांची बुद्धी ही पृथक करण्याचा अवलंब करीत असल्यामुळे एकांगी असते. एखादा विस्तृत व्यापक विषय समजून घेण्याच्या दृष्टीने भागशः ज्ञान उपयोगी पडले तरी शेवटी समजून घ्यायची असते ती पूर्णता. शरीराचे ज्ञान रुधिराभिसरण, पचनसंस्था, श्वसन, मज्जासंस्था अशा निरनिराळ्या विभागांनी शिकवले जाते. पण शरीर शेवटी एक आहे आणि हे सर्व व्यापार परस्परोपकारक आणि परस्परावलंबी असल्याने अंती एकरूप होतात. परस्पर भिन्न राहू शकत नाही हे लक्षात घ्यावेच लागते. ब्रह्मज्ञानाचेही तसेच होते. आपला माल खपण्याची इच्छा असलेला प्रचारक आणि मुलाच्या हिताची चिंता असलेली माता यांनी एखाद्या वस्तूची केलेली भलावण परिणामतः सारखी नसते. तिच्यात आकाश पातळाचे अंतर असते. ती स्थिती संतांचा उपदेश आणि लौकिक विद्वानांचे साहित्य यांचीही असते. ईश्वरविषयक ज्ञान घ्यायचे ते संताकडून घ्यावे, मतवाद्यांकडून घेऊ नये असे याच दृष्टीने समर्थ सांगतात. संतांना विचारले आणि त्यांनी सांगितले तर ते कळण्यासाठी आणि त्याहूनही वळण्यासाठी विचारणारा, ऐकणारा निरहंकारी असला पाहिजे, तरच उपयोग होतो. नाहीतर पालथ्या गळ्यावर पडलेल्या पाण्याप्रमाणे ते सर्व व्यर्थ जायचे. तसे होऊ नये म्हणून समर्थांनी अहंकार विस्तार हा निरसावा असे सांगितले आहे. सृष्टीच्या उत्पत्तीच्या मुळाशी अहंकारच आहे. अहंकार हाच विश्वाचे बीज आहे. मुळाशी असलेला हा अहंकार नाहीसा करणे ही गोष्ट आपल्या हातची नाही, साधनेला बाधकही नाही आणि म्हणून तो नाहीसा करण्याची तादृश आवश्यकताही नाही. अहंकाराचा विस्तार, अहंकाराचा पसारा मात्र आपण वाढवलेला असतो, तो नाहीसा केला पाहिजे. मी कोण म्हणून सांगणे निराळे आणि मी विद्वान, मी शहाणा, मी नेता, मी कार्यकर्ता, मी परोपकारी इत्यादी मीपणा मिरवणे निराळे. दुसरा भाग हा मीपणाचा म्हणजे अहंकाराचा विस्तार आहे. तो अनावश्यक आहे आणि अनिष्टही आहे. 13व्या अध्यायातील श्री ज्ञानेश्वरांनी सांगितलेली अमानित्वाची लक्षणे प्राप्त करून घेणे हा अहंकाराच्या विस्ताराच्या निरसनाचा उत्तम उपाय आहे. अहंकाराचा विस्तार हा गुणांच्या माध्यमातून होत असतो. रुचते, आवडते, चांगले वाटते, हवेसे वाटते, त्यातूनच मी आणि माझे यांचा विस्तार होतो. वैशिष्ट्य प्रस्थापित करावे असे मग वाटू लागते. गुण हेच तिचे कारण असतात. म्हणून सर्व गुणातीत असलेल्या निर्गुणाचा विचार करावा असा मार्ग समर्थांनी दाखवला आहे. निस्त्रैगुण्य व्हावे असे गीतेनेही सांगितले आहे. सर्व प्रकारची द्वंद्वे हा निर्गुणाच्या विचारांच्या मार्गातील अडथळा. द्वंद्वे बाधक होतात ती देहबुद्धीमुळे. यासाठी देहबुद्धीची आठवण होऊ नये हा उपाय 4थ्या ओळीत सांगितला गेला आहे. देहबुद्धीच्या आठवणीमुळेच मनुष्य सुखदुःखात गुंतून राहतो.
त्या दृष्टीने तो शीतोष्णाचा, यशापयशाचा, मानापमानाचा, निंदास्तुतीचा विचार करतो. हिताची जाणीव उरत नाही आणि मग साधना ढिली पडते. कंटाळा येणे, आळस वाटणे, विषण्णता वाढणे हे वाढत जाते. यासाठी शरीराचे लाड न करता कोणत्याही परिस्थितीत ते योग्य त्या प्रकारे राबवले जाईल या दृष्टीने दक्ष असले पाहिजे. पुन्हा पुन्हा येणाऱ्या कंटाळ्यावर मात करीत राहिले पाहिजे. हेच देहबुद्धीचे आठवणे आणि न आठवणे आहे. हे प्रवचन इथेच संपलं. हरिओम तत्सत.